जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सममूल्य अपूर्णांक आणि ह्या व्हिडिओची सिरीज आहे 5वी स्कॉलरशिप गणिताची सिरीज। यामधील 15वा टॉपिक आपला चालू आहे सममूल्य अपूर्णांक। यापूर्वीचे टॉपिक आपण सविस्तररित्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्यामधून 5वी स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे घटक असणारे आहेत आणि हे संपूर्णरित्या आपण व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप शिकवलेले आहेत। आता हे फक्त 5वी स्कॉलरशिपच्याच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत असं नाही, तर सममूल्य अपूर्णांक ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय स्पर्धा परीक्षेसाठी जो टॉपिक आहे, ज्या ज्या परीक्षांसाठी त्या सर्व परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हे घटक महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हे सर्व व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया। आपला टॉपिक आहे 15वा टॉपिक सममूल्य अपूर्णांक। आता नावातच आहे सममूल्य, सम म्हणजे समान, बरोबर। मग समान मूल्य असणारा अपूर्णांक, अपूर्णांक तर आपण मागच्या टॉपिक मध्ये शिकलोय। तर समान मूल्य असणारा अपूर्णांक कसा असतो तो बघूया। आता पहा, इथे एक चौकोन दिसतोय तुम्हाला, मग आपण हे समजूया की ही एक कॅडबरी आहे। आता कॅडबरी ह्या चारही आकृत्यांमध्ये समान दिसते, समानच आहे। एवढीच कॅडबरी आहे, इथे पण एवढीच आहे, इथे पण एवढीच आहे, इथे पण एवढीच आहे। कॅडबरी तर तेवढीच आहे, पण कॅडबरीचे जे भाग केलेत ते भाग वेगवेगळे आहेत। आता इथे कॅडबरीचे 2च भाग केले, इथे 4 भाग केले, इथे 6 भाग केले, परत इथे 8 भाग केलेत, पण कॅडबरी तर तेवढीच आहे ना। म्हणजे अपूर्णांक तेवढाच राहतो, फक्त त्याचं मूल्य वेगळं होत आहे। इथे 2 भाग आहेत, इथे 4 भाग आहेत, इथे 3 भाग आहेत, बरोबर असं। मग आता हे बघूया की या ह्याच्यावरून सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला समजतो का बघूया। ठीक आहे, चला पुढे बघूया जरा आकृतीमध्ये जरा पुढे बघा। इथे बघा खाली रेखांकित भाग म्हणून दिलेला आहे। आता हे रेखांकित भाग काय भानगडे बघूया। रेखांकित भाग, काही जणांना रेखांकित म्हणजे काय हेच माहित नसेल, बरोबर। रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग। आता ही पहिली आकृती आहे, आपण आकृती थोडी क्लिअर करून घेऊया जरा। पहिली जी आकृती आहे त्यामध्ये बघा काय सांगितलंय की रंगवलेला भाग किती दाखवलाय, 1। एकूण भाग किती आहेत, 1 आणि 2। मग रेखांकित भाग एकूण 2 भागापैकी किती, 1, बरोबर। पुढच्या चित्रात बघा, पुढच्या आकृतीमध्ये दुसरी आकृती, एकूण भाग आहेत 4, बघा छेदामध्ये 4, यापैकी रंगवलेले किती आहेत, 2, मग 4 पैकी 2, बरोबर। तिसऱ्या आकृती बघा, एकूण भाग आहेत 6, राईट, 6 पैकी रंगवलेला किती आहे, 3, बरोबर, 3/6। आता चौथ्या आकृतीमध्ये एकूण भाग 8 आहेत आणि रंगवलेले 4 आहेत, म्हणजे 4/8। आता या आकृत्यामध्ये सगळेच जे चौरस आहेत ते समान आकाराचे आहेत, प्रत्येक चौरसाचा अर्धा भाग रेखांकित केलाय, बरोबर। मग तो पहिल्या आकृतीमध्ये किती आहे, 1/2, दुसऱ्यामध्ये 2/4, तिसऱ्यामध्ये 3/6, चौथ्यामध्ये 4/8। तर हे अपूर्णांक जे आहेत ते सारख्याच किमतीचे आहेत, हे सारखेच आहेत। एकूण बघा ना, हे बदल झालाय का, इथे असा हात थोडा छोटा राहिलाय का, नाही। चौरस जो आहे बाहेरचा तो सारखाच आहे, फक्त त्याचे भाग वेगळे केलेत। मग ह्याची अंतिम जी किंमत असणार आहे ती कशी असणार आहे, सारखी असणार आहे, समान असणार आहे। म्हणून हे सर्व जे आहेत ते कसे अपूर्णांक आहेत, सममूल्य, समान मूल्य असणारे अपूर्णांक असणार आहेत। पहा इथे दिलेलं आहे खाली 1/2, 2/4, 3/6, 4/8 हे अपूर्णांक सारख्याच किमतीचे आहेत। अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। 2 किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांकांची किंमत समान येत असेल तर त्या सर्व अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात। आता सममूल्य अपूर्णांक मिळतो कसा, इथे पहा। आता 2/4 आहे,
याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा. आपण शाब्दिक नाही, आपण उदाहरणातून समजून घेऊया. आता याचा जेव्हा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा असतो त्यावेळी दोन कंडिशन असतात. एक तर या अपूर्णांकाला समान संख्येने गुणायचं किंवा समान संख्येने भागायचं. आता सुरुवातीला आपण काय करूया, समान संख्येने गुणून बघूया. तेव्हा आपल्याला 2/4चा सममूल्य अपूर्णांक मिळेल. कोणत्याही समान संख्येने गुणा. चला 3 ने गुणू. अंशाला 3 ने गुणलं तर छेदाला पण 3 नेच गुणायला पाहिजे. हे किती होईल, 3 2 6, 4 त्रिकम 12. तर 6/12 हा 2/4चा सममूल्य अपूर्णांक आहे. दुसरी कंडिशन काय, भागाकार पण करायचा. वर जर समजा आपण 2 ने भागलो तर खाली पण 2 नेच भाग घालावा लागेल. मग 2/2 1, 4/2 2, म्हणजे 2/4चा 1/2 पण सममूल्य अपूर्णांक आहे. 2/4चा 6/12 पण सममूल्य अपूर्णांक आहे. तर अशा पद्धतीने सममूल्य अपूर्णांक काढता येतो. पहा, दिलेल्या अपूर्णांकाला कोणत्याही समान संख्येने गुणायचं किंवा भागायचं तर मग तो सममूल्य अपूर्णांक मिळतो. चला, समजलं सममूल्य अपूर्णांक कसा मिळवायचा. बस एवढंच आहे यामध्ये, सममूल्य अपूर्णांकामध्ये त्यावरच प्रश्न आहेत. तर आपण डायरेक्ट काय करूया, याचा स्वाध्याय बघूया, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते समजेल. पहा आता स्वाध्याय, याला 15व्या टॉपिकला एकच स्वाध्याय आहे, 15वा. पहिलाच प्रश्न आहे, 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता. पहा किती सोपं आहे. मी काय सांगितलंय, सममूल्य अपूर्णांक काढायचा असला की त्याला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने गुणायचं किंवा भागायचं. आता इथे भागला तर जाऊ शकत नाही. का, कारण 3/11 छोटी संख्या आहे ना. 3ला 3 ने भागावं लागेल तर खाली पण 3 ने भागावं लागेल. मग 11ला काही 3 ने भाग जात नाही. मग आता इथे साहजिकच काय केलंय, गुणायचंय. पर्याय बघूया. 6/11 होईल का, नाही होणार. 6/11 म्हणजे 2 ने गुणावं लागेल. मग 2 ने गुणलं तर वर अंशात 6 होईल पण छेदामध्ये 11 होणार का, नाही, 22 होणार. त्यामुळे पर्याय पहिला कट. दुसरा पर्याय बघा, 60/220. आता 60/220 यायचं असेल तर अंशाला 20 ने गुणावं लागेल, बरोबर. 3 2 6 म्हणजे 60 येईल. मग छेदाला पण 20 ने गुणावं लागेल. 11 2 22, 0 आले. 60/220 म्हणजे हा काय आहे, सममूल्य अपूर्णांक आहे. पहा किती सोपं होतं. पुढचा प्रश्न, 95/133चा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक कोणता. यांनी काय अट घातली आहे, अंश आपल्याला काय पाहिजे, 5 पाहिजे. आता दिलेल्या अपूर्णांकापेक्षा अंश कसा पाहिजे, छोटा पाहिजे. याचाच अर्थ ह्याला कशाने तरी भाग घातलाय. माशी कोणती संख्या आहे ज्याने 95ला भाग घातल्यानंतर उत्तर 5 येतं. बघा बरं, चला आठवा. 15ने भागाला नाही येणार. आता आपल्याला अंश कसा पाहिजे, 5 पाहिजे, बरोबर. 19ने भाग घाला. 19×5 95, बरोबर. पहा आता वर जर 19ने भाग घातला तर खाली पण 19नेच भाग घालावा लागेल. 19×5 95, 19×7 33 133 म्हणजे कितीचा भाग, 7चा. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 5/7. आलं लक्षात. पुढे प्रश्न तिसरा, 5/8 अधिक 3/16 ही बेरीज पुढीलपैकी कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे. आपल्याला बेरीज तर माहिती आहे, कारण आपण अपूर्णांकांची बेरीज मागच्याच धड्यामध्ये शिकलेलो आहोत. अपूर्णांकाची बेरीज अगोदर आपण बेरीज करून घेऊ. 5/8 अधिक 3/16 बेरीज करायची असेल तर अंश समान करून घ्यायचा. अंश समान करून घ्यायचा असेल तर इथे 2 ने गुणावं लागेल. 8 2 16 आणि हे किती आहे, 5 5 2 10. 10/16 आणि 3/16 आले. मग 13/16 अशी यांची बेरीज येणार आहे. पण विचारलंय काय, कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे असं विचारले. तर कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे, 10/16 3/16. पहा 10/16 3/16 कुठे, चला असा पर्याय नाही. आता याचं पण आपण सममूल्य काढूया. 10/16 आणि 3/16 असलं पाहिजे होतं, पण तसं नाही. मग
3/16 जे दिलेलं आहे याला बघा, याचं सममूल्य काढा बरं. गुणिले 2 छेदात पण 2, 3 दुने 6, 16 दुने 32 आहे की. याचा सममूल्य अपूर्णांक 6/32 आहे. म्हणून 10/16 आणि 6/32 येतं उत्तर. राईट. ओके. पुढे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहेत? आता इथे जोड्या दिलेल्या आहेत आणि या जोडीतील अपूर्णांक आपल्याला सममूल्य शोधायचं आहे. चला शोधूया. 5/11 आणि 18/27 हे आहे का बघा सममूल्य. याला काय करावं लागेल, 2 सममूल्य व्हायला 5च्या पटीतली संख्या पाहिजे ना पुढे, जे 18 आहे जी नाही आहे, आणि 11च्या पण पटीतली असायला पाहिजे, त्यामुळे ही जोडी कॅन्सल. इथे बघा 2च्या पटीत आहे इथे, पण 3च्या पटीत 1/14 नाही गेला. इथे बघा हे दोन्ही पण आहेत पटीमध्ये, कारण हे 3ने ह्या सगळ्यांनाच भाग जाऊ शकतो, त्यामुळे हा असू शकतो किंवा हा असू शकतो. मग आपण आता टॅली करूया की कोणता असेल. चला, 5/7 आणि 15/21 बघा, ह्या दोघांमध्ये 5ला म्हणजे अंशाला पण 3ने गुणा, छेदाला पण 3ने गुणा. 5 त्रिक 15, 7 त्रिक 21 सापडला की. पर्याय क्रमांक 2. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 5. 5/12 बरोबर 40/चौकट. तर चौकट बरोबर किती, म्हणजे चौकटीमध्ये कोणती संख्या येणार आहे. इथे पण सममूल्यच अपूर्णांक काढायचा आहे. 5/12 बरोबर अंश 40 व्हायलाय, मग छेद पण काहीतरी बदलणार आहे. अंश 40 होण्यासाठी ह्याला 8ने गुणला बरोबर. अंशाला 8ने गुणला तर छेदाला राग येईल वेगळ्याने गुणलं तर, म्हणून छेदाला पण तेवढ्याच संख्येने गुणायचं, नाहीतर अंशाला 1 आणि छेदाला 1 करायचं नाही. आपण पण बघा, आपल्या मैत्रिणीने आपल्याला वेगळं तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला वेगळं गेले की राग येतो की नाही. म्हणूनच अंशाला जेवढ्याने गुणलं ना छेदाना पण तेवढ्यानेच गुणायचं. 8×5 40, 12×8 96. चौकटीमध्ये कोणती संख्या येईल, 96. ठीक आहे. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 6वा प्रश्न. ओके. 3/4 आणि 2/5 या दोन अपूर्णांकांचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्याच्या अंश आणि छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल. आपल्यासाठी अतिशय सोपं आहे. 3/4 आणि 2/5 आहे. आता याचं काय करायचंय, छेद समान करायचंय. सोपे घेऊ. छेद समान करण्यासाठी आपण काय म्हणतो, जी मोठी संख्या आहे त्या संख्येचा असा पाडा म्हणायचा की त्या पाड्यातला अंक असा घ्यायचा, असा येईपर्यंत थांबायचं ज्याला 4ने पण भाग गेला पाहिजे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. पहा 20 अशी आहे की ज्याला 4ने पण जातो 5ने पण जातो. 15ला फक्त 5ने जातो, 4ने जातो का नाही, म्हणून 15 नाही घेऊ शकत. आता 20 घेतलं. आता 20 घेतलं तर इथे 5ने गुणावं लागेल, इथे 4ने गुणावं लागेल बरोबर. म्हणजे अंश आणि छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल. अनुक्रमे 5 आणि 4. अनुक्रमे म्हणजे कसं, पहिला अपूर्णांक पहिलाच यायला पाहिजे 5, दुसरा अपूर्णांक दुसराच यायला पाहिजे, त्याला म्हणायचं अनुक्रमे. 5 आणि 4 बघा, 5 आणि 4, 4 आणि 5 जमेल का नाही, कारण अनुक्रमे म्हटलं की पहिला अपूर्णांक पहिलाच आला पाहिजे, दुसरा अपूर्णांक दुसराच आला पाहिजे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7. 3/5 या गुणाकाराशी 3 गुणिले 5 छेद 8 गुणिले 7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक. असं आलं की आधी गुणाकार करायचा आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा. आता बघा, 3 गुणिले 5 छेद 8 गुणिले 7, 3×5 15, 7×8 56, 15/56 ने याचा सममूल्य अपूर्णांक शोधा. 15ला आता इथे बघा 45, पहिला पर्याय 45, 15ला 3ने गुणावं लागेल, 15 त्रिक 45, मग 56ला पण 3ने गुणावं लागेल ना, 56च येईल का नाही, म्हणून पहिला पर्याय कटला. दुसरा पर्याय बघा 15/12 म्हणजे 15ला 1ने, मग ह्याला पण 1ने, असं येईल का नाही. दुसरा. तिसरा पर्याय बघा, 15ला 2ने गुणला तर 30 येईल, मग 56ला पण 2ने गुणला तर 112 येईल, म्हणजे 30/112 हा याचा सममूल्य अपूर्णांक असू शकतो नाही आहेच. ठीक आहे. पुढे बघा, 3/8 3 येण्यासाठी याला 5ने भागावं लागेल बरोबर.
मग ह्याला पण 5ने भागावं लागेल. 56ला 5ने भाग जाईल का? नाही जाणार, म्हणून हा पण पर्याय गेला. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 8. 29/8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य नाही म्हटले? नाही लक्षात ठेवा, घाईघाईमध्ये आहे म्हणून द्याल. 29/8. आता कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण शिकलो आहोत. जर शिकलो नसाल तर आत्ता सांगते, ठीक आहे. जेव्हा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा त्याचा पूर्ण भाग वेगळा काढायचा असतो. पूर्ण भाग म्हणजे कसा की 8ने 29ला भाग घालायचा. चला सोप्या पद्धतीने आपल्या रेग्युलर पद्धतीने भागाकार करूया. 8 × 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 32, 32 पुढे जातं, मग कोणता भाग बसतो? 3चा भाग बसतो. 8 × 3 = 24, 29 मधून 24 गेला, 5 राहतील. बरोबर. भाग कितीचा बसला? 3चा, म्हणजे पूर्ण 3 भाग वेगळे निघाले 29चे. 8चे 3 भाग केले, म्हणजे 8 8 29चे 8 8 8 असं पूर्ण 3 विभाजन निघाले. राहिले किती? 5. राहिलेले अंशात लिहा आणि छेद जशास तसा लिहा. 3.5/8 असं त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होतं. 3.5/8 म्हणजेच उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. समजलं? चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 9. 6/7 गुणिले 21/24 गुणिले 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार कोणता? गुणाकार करायची गरज नाही. बघा कसं. 6/7 आहे, 21/24 जे आहे त्याचा सममूल्य अपूर्णांक घ्या. याचा सममूल्य अपूर्णांक म्हणजे याला 3ने भागा, याला 3ने भागा. किती येईल? 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, म्हणजे इथं काय यायला पाहिजे? 7/8. बघा कुठे आहे का 7/8? इथे आहे, इथे पण आहे. बरोबर. पण 6/7चा 3/7 सममूल्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 मधले हे दोन्ही बरोबर आहेत. आता तिसरा पर्याय चेक करू. 5/6. 5/6चा हा सममूल्य अपूर्णांक आहे, कारण याला 2ने गुणा, याला 2ने गुणा, 12, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? हा प्रश्न बघितल्यानंतर मुलांनी मला एक प्रश्न विचारला, रेखांकित म्हणजे काय? मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले, रेखांकित म्हणजे काय? रंगवलेला भाग. 4थी मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. ते कसे? तर रंगवलेला आकृतीचा भाग लिहा असे प्रश्न 4थी मध्ये होते. ते आपण कसं लिहायचो त्या पद्धतीने अगोदर हे लिहून घेऊ. कसं लिहायचो आपण? एकूण भाग अगोदर घ्यायचो. एकूण भाग किती? 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग 8 आहेत ना. मग यापैकी रंगवलेले किती भाग आहेत? 1 2 3, 3/8. या आकृतीचा रेखांकित अपूर्णांक होतो 3/8. हे शिकलोय. मग आता 3/8चा सममूल्य अपूर्णांक शोधा. बघा बरं, पहिला पर्याय घ्या. अंश किती केलाय? 33, म्हणजे ह्याला 11ने गुणलंय, छेदाला पण 11ने गुणावं लागेल. 11 × 3 = 33, 11 × 8 = 88, 33/88 पहिलंच उत्तर आहे. अजून एकदा बघूया. 3/8चा सममूल्य अपूर्णांक दुसरा पर्याय आपण चेक करू. अंश 36 पाहिजे, म्हणजे अंशाला 12ने गुणलं पाहिजे, मग छेदाला पण 12ने गुणावं लागेल. 12 × 3 = 36, 12 × 8 = 96, 36/96 आलं पाहिजे. इथं आहे का? नाही. अशा पद्धतीने बघा, हे दोन्ही पर्याय चेक करून बघा परत. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, आणि हा बऱ्याच जणांनी मला रिपीटेड प्रश्न विचारलेला आहे की हा व्यवस्थित सोडवून दाखवा. ठीक आहे, चला हा व्यवस्थित सोडवू आपण. 312/1009. आता इथे 1009 आहे, इथे 1009 आहे. काय कराल? आणि इथे 2018 आहे. 1009चे 2018 कराल? करूया आपण तसंच. 312ला छेद 1009. आता याला 2018 करायचं असेल तर ह्याला 2ने गुणावं लागेल.
ह्याला पण 2 ने गुणावं लागेल. पुढचं सेम राहील 706/218. आता त्याच्या पुढे 344/1090. याला पण 2018 करावं लागेल. ह्याला पण 2 ने गुणा. बरोबर. आता गुणाकार केल्यानंतर येणारे जे अंश आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची फक्त. बरोबर. चला आपण गुणाकार करून एकदा अंशांची बेरीज जी आहे ती इथे लिहूया. इथे काय येईल? 2 दुणे 4, 2 1 2, 3 दुणे 6, 624 येईल. आणि इथं 4 दुणे 8, 4 दुणे 8, 3 दुणे 6, 688 येईल. अंशामध्ये इथे 624 अधिक हा अंश जशाच तसा 706 अधिक 706 अधिक 688. चला हे सगळ्यांची बेरीज करा बरं आता. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18ला 8 हातचा 1, 8 आणि 2 10 आणि 1 11ला 1 हातचा 1, 6 1 6, 6 2 12, 1 13, 13 आणि 7 20, 2018. अंश काय आला? 2018. ठीक आहे. छेद काय येईल? 2018च येईल ना, कारण आपण प्रत्येकाचा छेद काय केलाय? 2018 केलाय, म्हणून 2018/2018. उत्तर 2009 येणार नाही, कारण आपण छेद 2018 करून घेतलेला आहे. पहा समजतंय का? तर अशा पद्धतीने या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक हा टॉपिक देखील आपला संपलेला आहे. हा टॉपिक होता 15वा 5वी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील 15वा टॉपिक होता सममूल्य अपूर्णांक. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया टॉपिक 16वा. ठीक आहे. आणि त्यामधील स्वाध्याय. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.